नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाण्यासर G60 बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे पाण्यासर G60 आहे, हे ॲक्सेल फ्लो मॉडेल मित्रांनो. तर मग याचं जे सिस्टम आहे, तर मग हे 100% भुसा मॉडेल आहे, कंपनी सांगते. तर तुम्हाला सांगतो कसं सिस्टम आहे. तर मग मित्रांनो, ज्यांना भुसाचे प्लॉट काढायचे किंवा ज्यांना भुसा पण पाहिजे आणि बिना भुसासाठी पण मशीन चाललं पाहिजे, तर कंपनी सजेस्ट करते किंवा डीलर लोक सांगताय तुम्ही हे मशीन घ्या. तुम्ही एकाच मशीननी दोन्ही पण कामं करू शकता एका वेळेस. तर हे साफ खोटं आहे मित्रांनो. हा जो साईडने कचरा येतो मित्रांनो, हे बघा, मला मशीनच्या जवळ जाऊन दाखवतो. तर डीलर लोक काय सांगताय, समजा आपण भुसाचा प्लॉट काढायचा आहे, एका शेतकऱ्याचा आपण भुसाचा प्लॉट काढला आणि तो काढणे झाल्यानंतर शेजारच्या शेतकऱ्याला भुसाची गरज नाही, तर तुम्ही एकाच मशीनने दुसऱ्या शेतकऱ्याचा पण बिना भुसाचा प्लॉट काढू शकता. तर काय करा, हा जो साईडला कचरा येतो, हा कचरा इथं पत्रा दिला आहे, तो पत्रा लावा आणि हे पॅक केल्यानंतर भूस होणार आणि तो पत्रा काढल्यानंतर बिना भुसासाठी मशीन चालणार. हा जो कचरा येतो हा, तर हे साफ खोटं आहे मित्रांनो. त्याचं पूर्ण सिस्टम वेगळं येतं. त्याचा जो ड्रम आहे, ड्रमला 12 चांद दिले मित्रांनो. ते चांद असतील तर तुमचं ॲक्सेल फ्लो मॉडेल काम करेल, बिना भुसाचे प्लॉट निघणार. जर तुम्हाला भुसा करायचा असेल तर ते चांद नको आहे, तेव्हाच भुसा होणार. आणि भुसाचं थ्रेशर पण वेगळं येतं मित्रांनो. भुसासाठी ब्लेडवाला थ्रेशर येतं आणि बिना भुसासाठी रसबार थ्रेशर येतं. तर जे डीलर लोक सांगताय मशीन विकण्यासाठी, त्यांचं सेल जास्त होण्यासाठी, की एकाच मशीनवर तुम्ही 2 कामं करू शकता, तर हे साफ खोटं मित्रांनो. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. हे बघा, हा जो कचरा येतो इथं तुम्ही पत्रा पॅक केल्यानंतर तुमचं भुसासाठी मशीन चालणार. तर असं काही नाही मित्रांनो, हे साफ खोटं आहे. भुसासाठी मशीन चालत नाही का, तर आतमध्ये भुस पाहिजे करायचं असेल तर मध्ये ब्लेड येतं मित्रांनो. आणि बिना भुसाचं जर चालूच ठरलं तर रसबार थ्रेशर येतं. रसबार थ्रेशर टाकलं तर भुसा बनवू शकत नाही मशीन, आणि ब्लेडवाला थ्रेशर टाकलं तर बिना भुसाचे प्लॉट काढू शकत नाही. का काढू शकत नाही, तर ते सांगतो. ज्यावेळेस रसबार थ्रेशर येतं मित्रांनो, तर मध्ये 11 ते 12 चांद येतात. ते चांद आल्यानंतर काय होतं, दाणे काढून घेतल्यानंतर बाकी जो वेस्टेज माल आहे, जो कचरा आहे, तो साईडनं बाजूला फेकले जातो. तर तेच तुमचं ब्लेडवाला थ्रेशर असेल, तिथं चांद बसते नाही किंवा चांद टाकले तर भुसा करणार नाही मशीन. तर ब्लेडवाला थ्रेशर असल्यावर तुमचं 100% भुसा होणार. 100% भुसा होत नाही या गाडीने, कारण इंधन छोटं येतं मित्रांनो, 74 HP. तर मशीन जी आहे ती लोडवर येऊन जातं. तुमचा दिवसभरामध्ये तुम्ही 4 एकर नाही काढू शकणार भुसाचं थ्रेशर टाकल्यानंतर. ज्यावेळेस गहू खूप सुकलेला असेल त्यावेळेसच 4-5 एकर काढशाल, अन्यथा 100% भुसा करून तुम्ही 4-5 एकर पण नाही काढणार. त्यामुळे आपल्याला एवढे मोठे 25-30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून तर मशीन जर चाललं नाही तर काही फायदा नाही. त्यामुळे डीलर लोकांच्या तुम्ही गोष्टीवर बोलण्यावर विश्वास ठेवू नका. ते त्यांच्या सेल होण्यासाठी असं सांगता मित्रांनो. ते आपल्याला असं सविस्तर माहिती देते नाही की इथं पत्रा लावावं लागेल किंवा मग भुसाचं थ्रेशर वेगळं येतं, बिना भुसाचं थ्रेशर वेगळं येतं, म्हणलं पूर्ण सेटिंग सिस्टम पूर्ण चेंज येतं. तर अशा प्रकारे सविस्तर माहिती देणार नाही मित्रांनो ते तुम्हाला. एवढी मोठी रक्कम गुंतवून तुम्ही फसणार. कारण माझी पण अशीच फसवणूक केली मित्रांनो. त्यांनी मला सांगितलं की हे मशीन दोन्ही पण कामं करू शकणार, की भुसाचं पण प्लॉट काढा आणि शेजारी बिना भुसाचा प्लॉट असेल तर हा पत्रा काढल्यानंतर तुम्ही बिना भुसाचे प्लॉट काढू शकता. तर असं काही होत नाही मित्रांनो, कारण भुसाचा प्लॉट काढल्यावर मध्ये थ्रेशर ब्लेडवाला असतं. त्यामुळे थ्रेशर ब्लेडवाला असल्यावर कटिंग जास्त होती आणि चांद नसल्यामुळे बाहेर माल येत नाही. त्याच्यामुळे भुसा करतं ते मशीन. ते बी 100% भुसा नाही करत. साईडचा पत्रा ओपन ठेवावंच लागतो, नाही पॅक केलं तर मशीन थ्रेशर जाम होऊन जातं. इंधन पण लोडवर चालतं, पाणी फेकून जातं मित्रांनो हे मशीन. तर राहिलं दुसरी गोष्ट की बिना भुसाला थ्रेशर रसबार थ्रेशर येतं. पूर्ण 12 चांद येतं वरच्या पत्र्याला. आता मशीन चालू आहे. मशीन ज्यावेळेस आम्ही तुरीची सेटिंग झाल्यानंतर, तुरीचं प्लॉट काढणे झाल्यानंतर ज्यावेळेस गव्हाला सेटिंग करू त्यावेळेस तुम्हाला मी परत व्हिडिओ बनवून दाखवल. हे बघा मित्रांनो किती लोड आला मशीन. बघा डायरेक्ट मशीन बंद पडलं लोडवर येऊन. बघा एवढं साईडनं कचरा येतोय. हां, तुम्ही जास्त हाकू राहिले, थोडं कमी हाका. बघितलं मित्रांनो मशीन बंद पडून गेलं रे. गिअर काढा, गिअर पहिले.
डायरेक्ट मशीन बंद पडून गेलं मित्रांनो तुवरसाठी. इंधन छोटं आहे तर आपली फसवणूक होईल आणि कंपनी जे सांगाल त्यांचं ते ऐकू नका मित्रांनो. एवढी रक्कम गुंतून काहीच फायदा नाही. पूर्ण सिस्टम चेंज येतं. एक तुम्ही भुसासाठीच चालू शकणार नाही तर बिना भुसाचंच चालू शकणार. एकाच वेळेस दोन्ही शक्य नाही आणि शक्य होणार पण नाही, कारण मी वापरलं मित्रांनो, मला पूर्ण अनुभव आला आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. ही माहिती ज्यांना पण मशीन घ्यायची आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.